नमस्कार मंडळी, विसरू नको तू मला या मालिकेच्या पुढील भागामध्ये आज आपण पाहणार आहोत की सूर्या देसाईंच्या घरी आलेला असतो आणि तो वैदेहीला म्हणत असतो की हे बघा, 25 वर्षांपूर्वी तांडेल आणि देसाई यांच्यामध्ये काय झालतं, हे एकामेकांचे शत्रू कसे काय बनले हे मलाही माहीत नाहीये आणि तुम्हाला सुद्धा. मग आपण का भांडतोय? वैदेही म्हणते, अरे आपण ह्यावर भांडतोय की वरद सोबत एवढं घडत असताना तू तिथे होतास, बरोबर? आणि तरीही तू ते सगळं थांबवण्यात अयशस्वी ठरला. आणि अजून पण तू किती वेळा सॉरी बोलणारेस आणि मी किती वेळा माफ करायचं सांग ना. मला आता असं वाटायला लागलंय की आपल्यात मैत्रीचं नातं तयार होणं अशक्य आहे. सूर्याला हे ऐकूनच खूप जास्त वाईट वाटतं आणि तो वैदेहीला समजावण्याचा प्रयत्न देखील करतो, पण वैदेही त्याचं काही एक ऐकून घ्यायला तयार नसते आणि तीच त्याला म्हणते, मला तर असं वाटतंय की आपण एकामेकांसमोर येऊ सुद्धा नये. हे ऐकून सूर्याला खूपच जास्त वाईट वाटतं आणि ते त्याच्या तोंडावर दिसत सुद्धा असतं, पण वैदेहीला अजिबात काही वाईट वगैरे वाटत नाही. खरं तर सूर्या देसाईंच्या घरात नलिनीची माफी मागायला आलेला होता आणि ते पण काळी पावडर घेऊन आलता. तो नलिनीला म्हणाला की तुमच्या मनात जर राग असेल आणि तुम्हाला तो माझ्यावर काढायचा असेल तर काढू शकता. ही पावडर घ्या, माझ्या तोंडाला फासा. पण नलिनीने तसं काहीच केलेलं नाही. तसं तर चान्स तिला पण भेटला होता तांडेलांच्या मुलाकडून बदला घ्यायचा. हा, पण वरदने मात्र सूर्याला 4-5 लाथाबुक्क्या मारल्याच आणि मग तो घरात निघून गेला. चला तर मग ह्या मालिकेचे अजून जर अपडेट पाहायचे असतील तर लवकर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक सुद्धा करा. बाय बाय.